नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातम्यात आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई, 5 गावठी पिस्तूल जिवंत काडतुसे जप्त। डॉक्टर शोभाताईंच्या पंजा जोरदार, मतदारांकडून वाढला प्रतिसाद, प्रचार रॅलीने सगळ्या तुफान गर्दी। महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ अमित शहा यांची सोमवारी धुळ्यात सभा। महायुतीचे डॉक्टर सुभाष भामरे यांना प्रचंड मताने विजयी करा, माजी महापौर चंद्रकांत सोनवणे यांच्या जाहीर सभेत आव्हान। आणि अग्रवाल समाजातर्फे भव्य युवक युवती परिचय संमेलन संपन्न। बातम्या विस्ताराने। धुळे येथील शिरपूर तालुक्यातील खामखेडा येथे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनात शिरपूर तालुका पोलिसांनी धडक कारवाई केली। 2 आरोपींना 5 गावठी पिस्तूल आणि 11 जिवंत काडतूस सिनेमा स्टाईल पाठलाग करून जप्त केले। शिरपूर तालुका पोलिसांच्या या कारवाईमुळे सर्वस्व कौतुक होत आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती। त्या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे भूषण पाटील, संजय भोई, स्वप्नील बांगर, योगेश मोरे, कृष्णा पावरा, अल्ताफ मिर्झा यांनी मध्य प्रदेशकडून शिरपूर तालुक्यातील खामखेडा फाट्याजवळ सापळा लावला असता तेथे NH 20 FE 5363 क्रमांकाच्या मोटरसायकलने 2 जण संशयित इतर पोलिसांना दिसून आले। त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही संशयितांना मोटरसायकल सोडून पळ काढला। त्या दोघांच्या पोलीस पथकाने पाठलाग करत त्यांना शिताफीने पकडले। त्यावेळी त्यांची अंगदळती घेतली असता त्यांच्याकडे पांढरा रुमालात गुंडाळून ठेवले 5 बनावट पिस्तूल, 11 जिवंत काडतूस मिळून आले। त्यांना यावेळी अधिक विचारपूस केला असता त्यांनी मध्य प्रदेश राज्यातील उमरटी येथून 5 गावठी पिस्तूल जिवंत काडतुसे खरेदी केल्याचे सांगितले। या कारवाईत बाळासाहेब रामभाऊ मिसाळ राहणार जामफळ जिल्हा जालना व परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ राहणार देवळीगाव जिल्हा जालना अशा दोघा आरोपींना शिरपूर पोलिसांनी गोळ्या ठोकल्या आहेत। या कारवाईत एकूण 3,02,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। तर शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात या दोघा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, रफिक मुल्ला, संदीप ठाकरे, भूषण पाटील, संजय भोई, स्वप्नील बांगर, योगेश मोरे, कृष्णा पावरा, अल्ताफ मिर्झा, मनोज पाटील आदींनी केले आहे। इथले सिनियर PI श्रीराम पवार आणि भूषण पाटील यांना अशी बातमी मिळाली होती की मध्य प्रदेशमध्ये जे उमरटी गाव आहे त्या उमरटी गावामधून 2 इसम काही कट्टे विक्रीसाठी येथे आणत आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप लावला असता बाबासाहेब रामभाऊ मिसाळ हा वय 48 संभाजीनगर येथे राहणारा आरोपी आहे आणि परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ हा जालना येथे राहणारा आरोपी आहे। या दोघांनाही ताब्यात घेतले असता आपल्याला एकूण 5 गावठी कट्टे, त्याचप्रमाणे 9 MM असे 11 जिवंत काडतूस असे आपल्याला मिळालेले आहे आणि एकूण 3 लाखाच्या वर मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। 325 आर्म्स ॲक्टच्या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि हे नेमके कट्टे कोणासाठी विकत घेण्यात आले होते याचा तपास आता चालू आहे। इंडिया व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांचा प्रचाराचा धडाका मालेगाव तालुक्यात दिसून येत आहे। मालेगाव तालुक्याचा पूर्ण भाग त्यांनी पिंजून काढला असून त्यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे। मतदारांनी मोठ्या मताधिकाने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी प्रचार रॅली व प्रचार सभेच्या माध्यमातून केलं आहे। मालेगाव तालुक्यात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह आदी महापुरुषांच्या स्मारकाला पुष्पार्पण करून डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचार रॅलीला प्रचार सभेला जोरदार सुरुवात झाली। या प्रचार सभेला नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला। 10 वर्षात मोदी सरकारने फक्त आश्वासन दिली
शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला नाही, पेट्रोल डिझेलसह पालेभाज्या व डाळीचा भाव गगनाला पोहोचले, त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले गेले. नियमित पाणी पुरवठा मतदारसंघात झाला नाही, पाण्याचा प्रश्न मिटला नाही, शिक्षण, आरोग्य यासह वेगवेगळ्या समस्या तरुणांना भेडसावत आहे. या सर्व समस्यांना मात करायची असेल तर एकदा मोदी सरकार धडा शिकून काँग्रेसची सरकार आणा व त्यासाठी इंडिया व महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन यावेळी उमेदवार शोभाताई बच्चव यांनी केलं आहे. कॉर्नर सभेतून त्यांनी विरोधकांवर चांगला हल्लाबोल देखील केला आहे. मालेगाव तालुक्यातील ठिकठिकाणी कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचा समारोप सटाणा नाका येथे करण्यात आला. मी इच्छिते की संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान जेव्हा मी फिरते आहे तर शेतकरी बांधव जो आहे तो अतिशय त्रस्त आहे, संतप्त आहे. याचं कारण म्हणजे त्याच्या शेतीमालाला कुठलाही भाव नाही. विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी असेल, डाळिंब उत्पादक असेल, द्राक्ष उत्पादक असेल आणि गेल्या 10 वर्षापासून या BJP शासनाची जी सत्ता आहे त्यांनी जे जे काही शब्द दिले ते कुठलेही पूर्ण केलेले नाहीत आणि या धुळे लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणं हेच एकमेव प्रामाणिकपणे काम मी या ठिकाणी करणार आहे. आपले जे जे काही आपल्या भागातले प्रश्न आहेत ते सोडवण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन. आपले नेते राहुलजी गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रे संपूर्ण आपले शेतकरी बांधव असतील, युवक असतील, महिला असतील, कामगार असतील, आदिवासी बांधव असतील, अल्पसंख्याक बांधव सगळ्यांचे प्रश्न जाणून घेतलेले आहेत आणि जो जाहीरनामा त्यांनी काँग्रेस पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये 5 न्याय आणि 25 भरोसे आपल्याला दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका जी आहे त्याच्यामध्ये संपूर्णपणे कर्जमाफी करणे शेतकऱ्यांची, त्याचप्रमाणे शेतीमालाला स्वामीनाथन कमिटीच्या माध्यमातून हमीभाव देणे आणि शेती करताना बी बियाणं, खतं, पेस्टिसाइड्स आणि शेतीची जे काही अवजार आहे त्याच्यावरती जे 18% GST आपल्याला भरावा लागतो तो रद्द करणे आणि आयात निर्यात धोरण कमिटीच्या माध्यमातून निश्चित करणे. त्याचप्रमाणे महिलांना न्याय देण्याच्या संदर्भामध्ये जी गरीब महिला आहे कुटुंबातली तिच्या खात्यामध्ये वर्षाला 1 लाख रुपये डायरेक्ट तिच्या खात्यात जमा करण्याच्या संदर्भात सांगितलेलं आहे. आमच्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर महिला ज्या आहेत, माध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या देखील मानधनामध्ये डबल वाढ करण्याच्या संदर्भात सांगितले. लोकांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने ज्या काही 30 लाख जागा केंद्र शासनामध्ये रिक्त पदं आहेत ती देखील वर्षभरामध्ये ती भरण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे आणि जो युवक ग्रॅज्युएट झालेला असतो त्याला लगेच नोकरी मिळत नाही किंवा काही छोटा मोठा उद्योग करण्यासाठी 1 लाख रुपये त्याच्या देखील खात्यात जमा करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. भागीदारी न्याय सांगितलेला आहे, कामगारांना न्याय सांगितलेला आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छिते की हे जे सरकार आहे हे शेतकरी विरोधात सरकार आहे, आदिवासींच्या विरोधामध्ये सरकार आहे, हुकुमशाहीकडे वाटचाल करणारं हे सरकार आहे आणि जे काही आपलं संविधान आहे ही वाचवण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे. कारण ही जी निवडणूक आहे पुढच्या सर्व राजकीय निवडणुका ज्या असतील, परिस्थिती असतील त्याला दिशा देणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विनंती करायला आलेली आहे की आत्ताच हीच वेळ आहे की परिवर्तन झालं पाहिजे आणि म्हणून या 20 मेला आपण आपलं पवित्र आणि अनमोल असं मतदान जे आहे ते पंजा निशाणी समोरील बटन दाबून आपण मला या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने निवडून द्या. आपल्या हक्काचा, आपल्या घरचा खासदार आपल्याला मिळणार आहे आणि इथून पुढच्या ज्या निवडणुका आहेत म्हणजे आमदारकीच्या असतील किंवा महानगरपालिकेच्या असतील त्या सर्व निवडणुका या निवडणुकीवरती अवलंबून आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ सोमवार दिनांक 13 मे रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची धुळे येथील मालेगाव रोडवरील गोशाळेच्या मैदानावर जाहीर सभा होत आहे. या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या नेते पदाधिकाऱ्यांनी केले आहे. लोकसभेच्या धुळे मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या 20 मे रोजी मतदान होत आहे.
भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपापला भाग विजून काढताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी गेल्या 5 वर्षात मतदारसंघात केलेल्या विकास कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचली आहे। तसेच भविष्यातील विकास कामांची विजयी जनतेपुढे मांडत डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विजयाचे आवाहन केले जात आहे। यामुळे संपूर्ण मतदारसंघात भाजप महायुतीमध्ये वातावरण निर्माण झाले आहे। येत्या सोमवारी दिनांक 13 रोजी मालेगाव रोडवरील गोशाळेच्या मैदानावर सकाळी 11 वाजता महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होत आहे। सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, नाशिकचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावत, भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई देवरे, आमदार अमरीशभाई पटेल, शिरपूरचे आमदार काशीराम पावरा, साखरेचे आमदार मंजुताई गावित, बागलांचे आमदार दिलीप बोरसे, धुळे लोकसभा क्षेत्रप्रमुख तथा माजी आमदार राजेंद्र कदम-माटे, धुळे लोकसभा समन्वयक नारायण पाटील, धुळे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, भाजपा धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष निलेश कसबे, धुळे ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख राम मदाने, ज्येष्ठ नेते सुभाष देवरे, प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते रात्री अशी माहितीही देण्यात आली। यानंतरच्या बातम्या एका व्यावसायिक विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। सिटी चॅनल पुन्हा आपलं स्वागत। जुने धुळे भागात महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या जाहीर सभेत धुळे शहराचे माजी महापौर चंद्रकांत सोनार यांनी विरोधकांना चांगला हल्लाबोल केला आहे। तसेच डॉक्टर सुभाष भामरे यांना प्रचंड मताने विजय करा असे आवाहन माजी महापौर चंद्रकांत सोनार यांनी मतदारांना केले आहे। धुळे शहरातील जुने धुळे परिसरात माजी महापौर चंद्रकांत सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या जाहीर सभेत महायुतीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी महापौर यांनी सांगितले की 10 वर्षात डॉक्टर सुभाष भामरे यांनी जोरदार विकास कामे केली आहे। त्या सुलवाई जामफळ योजना, अक्कलपाडा पाणी योजना, रस्त्याचा विकास काम तसे अनेक विकास कामांसाठी पाठपुरावा करून ते काम मार्गी लावले आहे। डॉक्टर सुभाष भामरे यांना पूर्ण एकजुटीने दिल्लीत पाठवायचे आहे। त्यासाठी 20 मे रोजी जास्तीत जास्त मतदारांनी कमळ चिन्हासमोर बटन दाबून मतदान करावे, प्रचंड मतांनी बाबांना विजय करावे असे आवाहन माजी महापौर चंद्रकांत सोनार यांनी जाहीर सभेत केले आहे। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश महिला अध्यक्ष चित्राताई वाघ, विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, हिरामप्पा गवळी, जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, माजी महापौर सुनील बैसाने, सामाजिक कार्यकर्ते शीतल मंडोरे, नगरसेवक भिकानाप्पा वराडे, नगरसेवक बंटी मासुळे, माधुरीदेवी बापना, जयश्री आयराव, वैशाली शिरसाट, मनसे अध्यक्ष पाटील कुलकर्णी व महायुती नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भगवान श्रीकृष्ण जन्माला आले। अहिल्याबाई होळकरांनी हिंदुत्वाचा जो प्रसार त्यांच्या माध्यमातून केला तो कौतुकास्पद आहे। आणि आज हिंदुत्वाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आदरणीय मोदी साहेबांनी जन्म घेतलेला आहे। विकास काय होतो, इतर काय गोष्टी घडत आहे, आम्हाला एकच घेणं आहे, आमच्या माय माऊल्या सुरक्षित राहायला पाहिजे, हिंदू धर्म सुरक्षित राहायला पाहिजे, आपला स्वाभिमान वाढायला पाहिजे। ज्या पद्धतीने आपण जर संघटित नाही राहिलात तर भविष्यात जशी वेळ 400-400 वर्षापूर्वी होती, बाबरनामा चालायचा, ती गोष्टी भविष्यात येऊ शकते। म्हणून विकासासंदर्भात बोलणारे भरपूर आहेत।
महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलन धुळे जिल्ह्याच्या वतीनं व अग्रवाल समाज धुळेतर्फे भव्य युवक युवती परिचय संमेलन संपन्न झाले। संमेलन सोहळ्याला युवक युवती व पालकवर्ग तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे शहरातील छत्रपती आग्रेसन महाराज सभागृह ते संमेलन पार पडले। या संमेलनात विविध राज्यातील अग्रवाल समाज उपस्थित होते। या संमेलनासाठी महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलन जिल्हाध्यक्ष DR अग्रवाल, अग्रवाल समाज धुळेचे अध्यक्ष डॉक्टर जगदीश जिंजुळ्या, महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलन महाराष्ट्राचे अध्यक्ष विजयकुमार चौधरी, वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद मित्तल, अग्रवाल महामंत्री कैलास अग्रवाल, कार्याध्यक्ष रमाकांत खेतान, युवा अध्यक्ष अभिषेक अग्रवाल तसेच मीना अग्रवाल, शशिकांत अग्रवाल, अजय अग्रवाल यांच्यासह अनेक समाज बांधव व मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई, 5 गावठी पिस्तूल जिवंत काडतुसे जप्त। डॉक्टर शोभाताईंच्या पंजा जोरदार, मतदारांकडून वाढला प्रतिसाद, प्रचार रॅलीने सगळ्या तुफान गर्दी। महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ अमित शहा यांची सोमवारी धुळ्यात सभा। महायुतीचे डॉक्टर सुभाष भामरे यांना प्रचंड मताने विजयी करा, माजी महापौर चंद्रकांत सोनवणे यांच्या जाहीर सभेत आव्हान। आणि अग्रवाल समाजातर्फे भव्य युवक युवती परिचय संमेलन संपन्न। आणि याचबरोबर सिटी चॅनल बातम्या संपलं। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी याच वाहिनीवर। तोपर्यंत नमस्कार।